अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाओ आणि आत्तापर्यंत बघितलेली तुम्ही सगळी स्वप्ने पूर्ण होत ही मी स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करते. जेव्हा आपण सकाळी उठतो आणि घरातनं सगळेजणी निघून गेलेले असतात आणि त्यानंतर जेव्हा साफसफाई करत असतो ना, त्यावेळेस घरामध्ये साफसफाई असो किंवा XYZ कुठलीही कामं असो, जर देवाचे गाणे लावून दिले आणि ज्या दिवसाला ज्या देवाचा वार आहे, म्हणजे सोमवारी महादेवांचा वार आहे, गुरुवारी आपल्या महाराजांचा, दत्त महाराजांचा, साईबाबांचा, मंगळवारी लक्ष्मीचा वार आहे, कुठल्याही दिवसाला आणि जर काही आपल्याला सापडलंच नाही तर फक्त तारक मंत्र जरी घरामध्ये लावून दिला ना, तर खूप पॉझिटिव्हिटी किंवा सकारात्मकता घरामध्ये जाणवत असते. कुठल्याही गोष्टीची आठवण येत नाही आणि कामाला खूप हुरूप चढत असतो. असंच नविका गेल्यानंतर मी सुद्धा तसंच करते, कारण ती राहिली की ती मला TVवर काहीच लावू देत नाही. जास्त करून म्हणजे माझा ब्लूटूथ स्पीकरच चालू असतो, जो की तो बेडरूममध्ये पण जातो, किचनमध्ये पण जातो आणि हॉलमध्ये पण जातो. सगळी ठिकाणी मी ज्या जागेवर गेली त्या जागेवर ब्लूटूथ स्पीकर फिरत असतो. परंतु नविका नसली की मग मी TVवर हे सॉन्ग लावत असते. आणि मला हे आशुतोष शशांक शेखर हे जे सॉन्ग आहे ना, आशुतोष शशांक शेखर, हे जे शंकर भगवानांचं सॉन्ग आहे, हे मला सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस दिवे लागताना लावायला म्हणजे ऐकायला एवढं आवडतं ना, मला खूप जास्त आवडतं ते. किती वेळेस जरी लावलं कंटिन्यू मी तेच लावत असते. आणि एक म्हणजे ते कर्पूर गौरम करुणावतारम, हे दोन सॉन्ग मी कंटिन्यू तेच सतत चालू देते. ते ऐकल्यानंतर मला एवढं छान वाटतं ना, किती पण वेळेस ऐकलं तरी ते ऐकलंच नाही असं वाटत असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायला विसरली की आज आहे 4था श्रावण सोमवार आणि 4थ्या श्रावण सोमवारच्या तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. 4था श्रावण सोमवार यायला अजिबात वेळ लागला नाही असं वाटतंय. आताच पहिला श्रावण सोमवार आला होता आणि एवढ्यात 4था श्रावण सोमवार पण येऊन गेला. पहिले दिवस पटापट जायचे नाही. म्हणजे पहिले जे दिवस राहायचे बघा, जेव्हा मला आठवतं जेव्हा आम्ही लहान राहायचो ना, तेव्हा असं वाटायचं ना की अजून हा दिवस गेला नाही किंवा अजून हा महिना संपला नाही, हा महिना खूप जास्त कळला किंवा हा महिना खूप जास्त मोठा गेला असं वाटायचं पहिले. मग त्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असो किंवा मग कुठलेही दिवस असतो जानेवारी फेब्रुवारीचे. परंतु आता होतं काय, आता जसा ऑगस्ट महिना येतो, जसा ऑक्टोबरचे दिवाळीचे दिवस छोटे येतात ना, तसाच प्रत्येक महिना सेम जायला लागलेला आहे. आता प्रत्येक महिना एवढा झपाट्याने फास्ट पडत असतो आणि प्रत्येकाच्या तोंडून हेच निघत असतं की सध्या दिवस किती पटापट जात आहेत असं म्हणून. तर आज आहे श्रावण सोमवार. 3ऱ्या श्रावण सोमवारी मला पूजा करायला भेटली नाही काही कारणास्तव. तर मी ती श्रावण सोमवारची पूजा केली नाही, म्हणून मग आज 4था श्रावण सोमवार आहे. तर ज्यावेळेस पूजा करायला भेटत नाही ना, त्यावेळेस मनाला खूप जास्त वाईट वाटत असतं की आज पूजा करायला मिळाली नाही, आजचा दिवस वेस्टेज गेला असं म्हणून. तर आज आहे 4था श्रावण सोमवार, म्हणून मला पण पूजा करायची आहे. आणि मला इथं एक सांगावंसं तुम्हाला आवडेल की माझा ट्रायपॉड खराब झालेला आहे. ज्या ट्रायपॉडने मी शूट करायची, तो ट्रायपॉड थोडासा ब्रेक झाला. त्याच्यामुळे मग त्याला पिंपरीला घेऊन जावं लागेल आणि त्याशिवाय मला शूट करता येत नाही. म्हणून माझे जास्त व्हिडिओ येत नाही, कारण घरामध्ये सहसा कोणी नसल्यामुळे मला शूट घेता येत नाही. तर त्याच्यामुळे मग मी शूट पण करत नाही आणि व्हिडिओ पण टाकत नाही. असं एक कारण आहे व्हिडिओ न टाकण्याचं. शूट करता येत नाही, त्याच्यामुळे मग व्हिडिओ पण व्यवस्थित येत नाही सध्या. तर असंच काहीतरी आहे. आणि घरातलं आवरल्यानंतर मग मला आज जायचं होतं मंदिरामध्ये, कारण 3 सोमवारपासून मंदिरामध्ये जायला भेटलं नाही. कारण आमच्या एरियामध्ये होतं काय, मंदिरामध्ये कुठल्याही महादेवाच्या मंदिरामध्ये गेलो की एवढी गर्दी असते, म्हणजे खूप जास्त गर्दी असते. आजूबाजूला जितकेही महादेव मंदिर आहेत, लाईन लावल्याशिवाय मंदिरामध्ये एंट्री भेटतच नाही. त्याच्यामुळे मग मंदिरामध्ये 3 सोमवारपासून जाणं झालंच नव्हतं. आता बघा ह्या मंदिरामध्ये आलेली आहे मी इथं आणि सध्या देवाने एवढं जास्त कहर करून टाकलं आहे ना. बघा देवाची लीला किती अगाध आहे. मी तुम्हाला कळसचं दर्शन देऊन दिलं. जे कोणी या 4 सोमवारी मंदिरामध्ये गेले नसतील, जर असं म्हणतात की आतमध्ये मंदिरामध्ये नाही गेलं तरी चालेल, परंतु नुसतं कळसाचं जरी दर्शन घेतलं तरीसुद्धा त्याचं पुण्य लाभत असतं असं म्हणून मग देवाने एवढा जास्त कहर करून ठेवला आहे ना
की देवाची लीला एवढी अगाध आहे. पूर्ण श्रावण महिना विदाऊट पावसाचा, म्हणजे पाऊसच पडला नाही. श्रावण महिन्यामध्ये अजिबात पाऊस पडला नाही. पूर्ण दिवस कोरडे गेले. नाहीतर पुण्यामध्ये ऑगस्टमध्ये श्रावण महिन्यामध्ये अजिबात पाऊस बंद राहत नाही. कंटिन्यू पावसाची झडी चालू असते. परंतु ह्या महिन्यामध्ये पुण्यामध्ये सुद्धा पाऊस अजिबात पडला नाही पाहिजे तसा. प्रत्येक वर्षाला श्रावण महिन्यामध्ये एवढा पावसाची कंटिन्यू बारीक बारीक झडी चालू असते. परंतु पूर्ण कोरडा दिवस गेला किंवा कोरडा महिना गेला. आणि बघा या 3-4 दिवसामध्ये पावसाने एवढी मोठी हजेरी लावलेली ना, खूप जास्त हजेरी लावलेली आहे पावसाने. आणि पाऊस एवढा प्रचंड प्रमाणामध्ये पडतोय की सूर्यनारायणाचं तोंडच बघायला मिळत नाही आहे. कपडे वाळत नाही आहे. आणि आजूबाजूला कुठेतरी अशी फंगस आलेल्यासारखं होऊन गेलं आहे. एवढं बोर झालेल्यासारखं झालेलं आहे ना. आणि तो पाऊस फक्त पुण्यामध्येच नाही आहे, तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस आहे. आमच्याकडे पण खूप जास्त पाऊस पडला. परंतु बघा देवाची लीला एवढी अगाध असते. सगळ्या शेतकरी लोक म्हणत होते की पाऊस नाही आहे, पाऊस नाही असं म्हणून. आणि देवाने 3च दिवसामध्ये नदी नाले एकत्र करून दिले. नदी नाले यांना सगळ्यांना एवढं पाणी आणून दिलं की पाण्याची सोय पुढच्या म्हणजे 1 वर्षाची पाण्याची सोय करून दिली, असं का म्हणता येणार नाही. आणि इथं मंदिरात गेलो तर एवढी लाईन होती मंदिरामध्ये की खूप जास्त लाईन होती. मला तर वाटलं पुढच्या 2 तासाशिवाय मंदिरात लाईन लागणारच नाही असं म्हणून. तर मग त्यावेळेस मी विचार केला की घरी जाऊन तर आपल्याला सेवा करायचीच आहे असं म्हणून. तर मग मंदिरामध्ये जास्त टाईम वेस्ट करण्यापेक्षा, आता मला पण माहिती आहे की घरातली केलेली सेवापेक्षा मंदिरामध्ये आलेली सेवा खूप जास्त लागू पडते असं म्हणून. परंतु दोघी मुली घरी होत्या आणि दोघी मुलींना घरी टाकून आलो. आणि इथं फक्त मंदिरात म्हटलं आज गर्दी नसेल, खूप कमी गर्दी असेल, कारण की 3 सोमवार ऑलरेडी होऊन गेले. परंतु बघायला आलो तर खूप जास्त म्हणजे दर्शन घ्यायला आलो तर अतिप्रचंड प्रमाणामध्ये गर्दी होती. आणि असं वाटत होतं की पुढच्या 2 तासाशिवाय नंबर लागणार नाही असं म्हणून. आणि मसाला दूध वाटप करणं चालू होतं. इथं कोणीतरी म्हणजे आपण म्हणतो ना की अन्नदान करा, हे करा, तर कोणीतरी दान म्हणून किंवा कोणीतरी लोकांना उपवास आहेत तर म्हणून मसाला दूध देणं सुरू होतं इथं मंदिरामध्ये. म्हणून मंदिरामध्ये दर्शन काही घेतलं नाही. लांबूनच नंदी महाराजांचं त्यांचं दर्शन घेऊन घेतलं. तर नंदी महाराज मंदिरामध्ये का असतात, नंदी महाराज शंकराजवळ का असतात, शंकर भगवानांच्या मंदिरात का असतात, हे काहींना त्याचं कारण माहिती असेल तर काहींना माहीत नसेल. तर नंदी महाराजांच्या कानामध्ये आपण जर का काही सांगितलं, आपल्या मनातला इच्छा सांगितली, मनामध्ये काही भाव आहेत, मनामधली काही इच्छा सांगितली, तर ती इच्छा नंदी महाराज भगवान शंकरांपर्यंत पोचवतात असं म्हटलं जातं. म्हणून त्यांच्या कानामध्ये डोळे बंद करून त्यांच्या कानामध्ये आपण आपल्या मनातली इच्छा सांगायची. म्हणजे आपल्या मनातले सगळी इच्छा ते भगवान शंकरांपर्यंत पोचवतात. आणि जर तुम्हाला जर का पूर्ण तुमची इच्छा जर अजूनच पूर्ण करून घ्यायची असेल तर तुम्ही नंदी महाराजांच्या त्यांचे जे शिंग असतात त्या शिंगांवर असे 2 फिंगर ठेवून, 2 बोटं असे उंच ठेवून त्याच्यातनं तुम्ही महादेवाची पिंडकडे जर बघितलं आणि आपली इच्छा जर पूर्ण सांगितली तर ती इच्छा पूर्ण होते असं सुद्धा आख्यायिकामध्ये किंवा शिवलीला जे अमृत आहे, शिवपुराण आहे, त्याच्यामध्ये हे म्हटलं गेलेलं आहे. तर अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत की भगवान शंकरांच्या जवळ नंदी का असतात, नंदी महाराज का असतात, त्यांचा एक पाय उंच काय बघा. त्यांच्या पायाचं तुम्ही दर्शन करा, त्यांच्या पायाजवळ तुम्ही ऑब्झर्वेशन करा. त्यांचा एक पाय हा वरती असतो पुढचा आणि एक पाय हा खाली असतो. तर ते सुद्धा काय, त्यांच्या पायाजवळ बेलपत्र का ठेवलं जातं, त्यांच्या त्या उंच पायाला पाणी का वाहिलं जातं, असे भरपूर कारणं आहेत. त्यांच्या कानामध्ये आपली इच्छा का सांगितली जाते, असे भरपूर रिझन आहेत. तर मी सुद्धा घरी आली आणि त्यानंतर मला माझी पूजा पूर्ण करायची होती. आणि पूजेला भरपूर असा वेळ लागत असतो. मी तुम्हाला नेहमी म्हणते की पूजा करत असताना कुठल्याही प्रकारचा लोड घ्यायचा नाही की माझ्याकडनं ही पूर्ण होईल का नाही, माझ्याकडनं ही सेवा पूर्ण झालीच पाहिजे असं म्हणून. तर सेवा करताना त्या सेवेचा मनमुराद आनंद घेतला पाहिजे. नेहमीप्रमाणेच पहिले गणपती बाप्पांवर अभिषेक करून घेतला. त्यांच्यावर जे गणपती अथर्वशीर्ष असतं ते म्हणून अभिषेक केला आणि त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना केली. ज्या की आपण समई प्रज्वलित करत असतो, दिवा प्रज्वलित करत असतो, त्या दिव्याची पण पूजा करून घेतली. दिवा प्रज्वलित करत असताना दिव्याला साक्षी मानून
किंवा आपली अग्नीला साक्षी मानून आपण कुठलीही पूजा करत असतो हे तर सगळ्यांनाच माहिती असतं. आणि त्यानंतर अन्नपूर्णा मातेवर श्रीसूक्त म्हणून अभिषेक करून घेतला आणि जे काही महादेवाचे पिंड असते त्या महादेवाच्या पिंडावर पण ओम नमः शिवायच्या नामाने किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यमने अभिषेक करून घेतला. तर ह्या वर्षी म्हणजे मागच्या 2 वर्षापासून माझी खूप जास्त इच्छा आहे की मी कुबेर यंत्र आणलेलं आहे, श्रीयंत्र आणलेलं आहे, परंतु मला रुद्रयंत्र आणायचं आहे. मागच्या 2 वर्षापासून मी केंद्रामध्ये कॉन्टॅक्ट करते, जे की आमच्या जवळचं केंद्र आहे तिथं कॉन्टॅक्ट करते. मागच्या श्रावण महिन्यामध्ये पण मी कॉन्टॅक्ट केला होता मागच्या वर्षी की मला रुद्रयंत्र पाहिजे, परंतु प्रत्येक वेळेस असंच होतं आहे श्रावण महिन्यामध्ये रुद्रयंत्र अवेलेबल होतच नाही. ह्या वर्षी पण मी 1 महिन्यापासून त्यांना विचारते रुद्रयंत्र आलं का, कारण मला रुद्रयंत्र झालं काय. गुरुपीठला जेव्हा मी नाशिकला गेली होती ना, त्र्यंबकेश्वरला, तिथून मला एक महत्त्वाचं सगळं घेतलं गेलं आणि गुरुपीठवरनं मला रुद्रयंत्र आणायचाच विसर पडला. तर मला ह्या सोमवारी कुठल्याही एका 4 सोमवारांपैकी एका सोमवारी मला रुद्रयंत्राची स्थापना करायची होती. आता जेव्हा आपण यंत्रांची स्थापना करत असतो तर त्या यंत्राची स्थापना कोणी केलेली आहे, कोणाकडे तरी आपण बघून आलो म्हणून आपल्याला करायची आहे असं म्हणून चालत नाही. तर पहिले आपण आपल्या मनाची तयारी केली पाहिजे. पहिले आपण आपला स्वतःचा अभ्यास केला पाहिजे. जर मी ह्या यंत्रांची स्थापना करते, श्रीयंत्र असो, कुबेर यंत्र असो किंवा रुद्रयंत्र असो, कुठलंही जर यंत्राची आपण स्थापना करतोय, कुठल्याही देवाची स्थापना करतोय आपण आपल्या देवघरामध्ये, तर ती स्थापना करत असताना त्याची सेवा आपल्याकडनं पूर्ण होईल का? आता मी जर रुद्रयंत्र घेतलं तर माझ्याकडनं रुद्रपाठ केला जाईल का? त्याच्यावर माझ्याकडनं अभिषेक केला जाईल का? जर श्रीयंत्र घेतलं तर श्रीयंत्राचं कुंकुमार्चन माझ्याकडनं केलं जाईल का? का नुसतं आणलं देवाऱ्यामध्ये, कोणीतरी घेतलं आहे, मैत्रिणीने घेतलं आहे किंवा घरातल्या कोणत्या नातेवाईकाने घेतलं आहे म्हणून माझ्या देवाऱ्यामध्ये पण असलं पाहिजे, ही हौस म्हणून आणता कामा नाही. हे जे यंत्र असतात, हे जे देव असतात, तर त्यांची सेवा आपल्याकडनं झाली पाहिजे हे एक असतं. तर त्याच्यामुळे सेवा करत असताना किंवा त्या गोष्टी आणत असताना आपण पहिले आपल्या मनाची तयारी केली पाहिजे, तरच त्या गोष्टी आणल्या पाहिजे. आत्तापर्यंत रुद्रयंत्र माझ्याकडनं मला माहिती आहे की माझ्याकडनं कुंकुमार्चन होऊ शकतं, रुद्रयंत्रावर पण सेवा होऊ शकते असं म्हणून खूप छान अशी पूजा झाली आणि पूजा झाल्यानंतर मनाला जे सॅटिस्फॅक्शन असतं, जी काही समाधानी असते ती काहीतरी वेगळीच असते. आणि भगवान शंकरांना सांगितलं, आतापर्यंत तुम्ही जे काही दिलेलं आहे त्याच्यासाठी ही सेवा करते किंवा ह्या ज्या पूजा असतात ह्या पूजा करत असते नेहमी. काहीतरी द्यावं म्हणून नाही करते, तर आतापर्यंत जे काही दिलेलं आहे त्याचे ऋण व्यक्त करण्यासाठी ह्या सगळ्या पूजा करत असते. खूप काही दिलेलं आहे, खूप काही देत आहेत म्हणून ह्या सगळ्या सेवा करत असते. हे एकच मागणं आहे. मागच्या वर्षाच्या श्रावण सोमवारची प्रगती काहीतरी वेगळीच होती श्रावण महिन्याची. त्याच्या मागच्या वर्षाच्या श्रावण महिन्याची प्रगती काहीतरी वेगळीच होती आणि ह्या महिन्याच्या श्रावणची प्रगती काहीतरी वेगळीच आहे. आणि ही अजूनही एक आशा आहे, अजूनही काहीतरी होप्स आहेत की पुढच्या श्रावणमध्ये काहीतरी वेगळीच प्रगती राहील असं म्हणून. बस एवढंच पाहिजे देवाकडनं, अजून बाकी काही मागणं नसतं. पूजा करत असताना ती पूजा अर्धा तासाची असो, 15 मिनिटाची असो की 1 तासाची असो, पूजा करत असताना तोंडामधनं कधीच असा शब्द निघत नाही की देवा मला हे पाहिजे किंवा मला ते पाहिजे असं म्हणून. फक्त एकच मागणं असतं की आत्तापर्यंत जे काही दिलेलं आहे ते भरपूर काही दिलेलं आहे आणि खूप काही देत आहेत असं म्हणून, आणि ते जे एक ऋण व्यक्त करण्यासाठी ह्या सगळ्या पूजा मी करत असते. आणि खरंच देवाने आपल्याला भरपूर काही दिलेलं असतं, कारण आपण जेव्हा पेक्षा जे खालच्या लेवलची जी लोकं असतात त्यांना जेव्हा आपण बघत असतो ना, तेव्हा खरंच असं वाटत असतं की देवा तू मला खूप काही दिलेलं आहे असं म्हणून.
तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.